आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. पाथरी तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून बेकायदेशीर वाळूचा उपसा. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्याच्या हद्दीतील गुंज व मसलाखुर्द परिसर तसेच शेजारील बीड जिल्ह्यातील आडोळा व ढालेगाव या सीमा भागात गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही जिल्ह्याच्या सीमेलगतच्या या पट्ट्यातून खुलेआम यंत्रसामग्री उतरून वाळूची लूट सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुरुवार 26 मार्चच्या सकाळी या परिसरात प्रत्यक्ष पाहणी दरम्यान JCB हायवा तसेच यारी मशीनच्या सहाय्याने नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू काढली जात असल्याचे दिसून आले. निवळी शिवारात यारी मशीन उभारण्यासाठी दोऱ्यांच्या सहाय्याने संपूर्ण यंत्रणा उभारण्यात आली असून नदी पात्र अक्षरशः उखडून काढले जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे हा उपसा केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून परभणी बीड सीमा भागात समन्वयाने चालणारी अवैध हालचाल असल्याचे स्पष्ट होत आहे. बीड जिल्ह्याच्या हद्दीतून मोठ्या यंत्रसामग्रीचा वापर करून पाथरी तालुक्याच्या हद्दीतही निर्भयपणे वाळू उपसा केला जात आहे. याशिवाय पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी वाळू घाटात 24 मार्चपासून 9 ते 10 ट्रॅक्टरच्या सहाय्याने यारी मशीन लावून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकारामुळे गोदावरी नदीचा नैसर्गिक समतोल बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सीमा भागात इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असताना संबंधित अधिकारी नेमके कुठे आहेत? प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या गोदावरी नदी पात्रातील या अवैध वाळू उपशामुळे भविष्यात गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. MGM परीक्षा केंद्रावर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे CET परीक्षा रद्द. परभणी येथील MGM अकॅडमी MIDC येथे आयोजित MHT C8 B.Ed परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. अनेक विद्यार्थ्यांचे संगणक अचानक बंद पडल्यामुळे परीक्षा वेळेस सुरू होऊ शकली नाही. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. या गंभीर प्रकाराची तत्काळ दखल घेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ठाम भूमिका घेत परीक्षा केंद्रावर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. तसेच केंद्र प्रशासन आणि राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष C8 सेल यांना निवेदन देण्यात आले. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर C8 सेलने विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. MHC8 सेलकडून परिपत्रक जारी करून कळविण्यात आले आहे की आज दिनांक 27 मार्च शुक्रवार रोजी होणारी B.Ed C8च्या सकाळच्या सत्रातील परीक्षा तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पूर्ण परीक्षेची संधी देण्यात येणार असून कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही. परीक्षेचा सुधारित दिनांक व प्रवेश पत्राची माहिती ईमेल व SMS द्वारे कळविण्यात येईल. परीक्षा 28 किंवा 29 मार्च रोजी होणार आहे. यावेळी शहर मंत्री सेजल काळे म्हणाल्या की C8 सेलकडून तत्काळ घेण्यात आलेला निर्णय स्वागतार्ह आहे, परंतु ऐन परीक्षा दिवशी घडवलेला प्रकार अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. विद्यार्थी ग्रामीण भागातून परीक्षा केंद्रावर पोहोचले होते, परंतु तांत्रिक अडचणीमुळे व परीक्षा केंद्राच्या निष्काळजीपणामुळे मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले. भविष्यात अशी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी परीक्षा घेणाऱ्या संबंधित एजन्सीवर योग्य ती कारवाई करावी. तसेच निष्काळजी परीक्षा केंद्रांना ब्लॉकलिस्ट करून भविष्यातील परीक्षा त्यांच्याकडे देऊ नयेत. विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी कटिबद्ध असून विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. उर्वरित विद्यार्थ्यांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा लढा
सुरूच राहील, आवश्यक असल्यास पुढील टप्प्यात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी शहर सहमंत्री. आजचा पेपर हा सीईटी बीएडच्या विद्यार्थ्यांचा होता. तरी 9:30चा वेळ दिलेला असतानाही ऐन वेळेला सेंटरवरती शॉर्ट सर्किट झालेलं आहे आणि कम्प्युटर जे आहेत ते बंद आहेत असं सांगण्यात आलंय आणि तब्बल 290 विद्यार्थी पेपर देत असतानाही ज्यांचे पेपर द्यायचे आहेत तर आता इथे 40 ते 50 कम्प्युटर यावेळी सुरू आहेत. तरी शासनाने लक्षात घ्यायला हवं की सीईटी सेलला मागणी आहे की या विद्यार्थ्यांचं कसल्याही प्रकारे नुकसान करण्यात येऊ नये, यांना दुसरी वेळ देण्यात यावी किंवा यांची जी पेपरची डेट आहे ती चेंज करून या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होता कामा नये. इथे येणारा विद्यार्थी हा शेतकऱ्याचा आहे, इथे येणारा विद्यार्थी हा गावोगावचा आहे आणि या विद्यार्थ्याचं नुकसान जर होत असेल तर ही कुठे ना कुठे चुकीची बाब आहे. तर शासनाने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या विद्यार्थ्याचं नुकसान होता कामा नये. ग्राहकांना न्याय देण्यासाठी ग्राहक पंचायत कार्यरत. तहसीलदार पांडुरंग माचवाड. शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी त्यांच्या अधिकाराची व कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी तसेच ग्राहकांना न्याय देण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही संघटना कार्यरत असल्याचे प्रतिपादन मानवत तहसीलदार पांडुरंग माचवाड यांनी बोलताना केले. मानवत येथील तहसील कार्यालयात अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग व अखिल भारतीय ग्राहक पंचायत मानवत शाखेच्या वतीने जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्र कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून तहसीलदार पांडुरंग माचवाड बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे मानवत तालुकाध्यक्ष डॉक्टर सचिन छिद्रावार, मानवत शहराध्यक्ष श्याम झाडगावकर हे उपस्थित होते. चर्चासत्राच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्राहक पंचायतचे शहर सचिव प्रसाद जोशी यांनी ग्राहक पंचायतीची स्थापना, त्याचे उद्दिष्ट, ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकांचे अधिकार व कर्तव्य याबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा गिरी यांनी तर आभार प्रदर्शन पुरवठा विभागाच्या वतीने सुरश्री मुदगलकर यांनी मानले. कार्यक्रमास ग्राहक पंचायतचे डॉक्टर विजयकुमार कहेकर, प्रकाश करपे, जयप्रकाश मिटकरी, गजानन आंबेकर, अनंत बंडे, संजय महात्मे, सूर्यकांत माडवदे, दीपक दुगाने, ॲडव्होकेट आकाश कडतन यांच्यासह मानवत शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरोगामी महाराष्ट्रातील भोंदू बाबावर कारवाई करण्याची मागणी. भोंदूगिरी करत जनतेची फसवणूक तथा आर्थिक शोषण, महिलांचे शारीरिक शोषण थांबण्यासाठी कठोर उपाययोजना करावी या मागणीसाठी चारवाक दर्शन मंच गंगाखेडच्या वतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार गंगाखेड यांच्या मार्फत आज दिनांक 27 मार्च शुक्रवार रोजी निवेदनद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात खरात फाईल्समधून लोकांचे आर्थिक तथा महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भोंदू कॅप्टन खरात फाईल्स प्रकरण हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे, तर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात बुवा बाबाचे स्तोम माजले असून परिस्थिती विदारक आहे. हजारो लाखो फाईल्स काळ्या अंधारात दडलेल्या आहेत. या दडलेल्या फाईल्स बाहेर काढण्यासाठी समाजात गुरु, गुरुमावली, गुरुवर्य, धर्मगुरू, सदूर, जागरूक, महाराज, हप, बाबा, बुवा, महंत, भक्त, स्वामी, समर्थ, श्री 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 महामंडलेश्वर, ज्योतिषी, भविष्यवेत्ता, अंकशास्त्र, भागवत भक्त, सिद्ध, साधक, विद्वेत्ता, तपस्वी, त्यागी, योगी, महायोगी, योगाचार्य, वेदाचार्य, धर्माचार्य, करुणामूर्ती, परमपूज्य, पूजनीय, शास्त्रीय, वेदशास्त्रीय, 1008 इत्यादी विशेषणे लावून समाजात वावरणाऱ्या लोकांची रितसर चरित्र पडताळणी करून त्यांच्या संपत्तीचे विवरण व त्यांनी धारण केलेल्या पदव्यांची चौकशी करून त्यांच्याविषयी समाजातील कोणाचे आक्षेप किंवा तक्रारी, लैंगिक शोषणाच्या, आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी जाहीररित्या किंवा गोपनीयरित्या जनतेकडून मागवावी, जेणेकरून समाजाची फसवणूक करणारा वर अंकुश बसेल असे प्रकार रोखले जातील. वरील प्रमाणे टोपण नावाने समाजात वावरणाऱ्या बहुतांशी लोकांनी धर्माचा बाजार भरवला असून अशा लोकांकडून
शुद्ध अंधश्रद्धा पसरवण्याचे काम केले जाते. विधी निषेध, दोरी, गंडे, खडे, माणिक, मोती, दान, धर्म, पाप, पुण्य, कर्मकांडाला धर्माशी जोडून लोकांना भावनिक केल्या जाते व धर्माचा ठेका आम्हीच घेतला या भावनेतून विशेष वर्ग समाजाची दिशाभूल, फसवणूक, पिळवणूक, आर्थिक शोषण व लैंगिक शोषण करून महिला व नागरिकांना मानसिक गुलाम बनवण्याचे प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. महात्मा फुले यांनी शेकडो वर्षापूर्वी लिहून ठेवल्याप्रमाणे आजही समाज धर्माच्या नावावर लुबाडल्या जात आहे. शाहू, शिव, फुले, बाबासाहेब तागडे महाराज, संत तुकाराम महाराज यांचा महाराष्ट्र ज्यांच्या प्रबोधनासाठी डॉक्टर दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, गौरी लंकेश, प्राध्यापक कलबुर्गी यांनी प्राणाची आहुती दिली. कायम विज्ञानवादाचा पुरस्कार केला. अंधश्रद्धेला कुठेही थारा दिला जाऊ नये यासाठी कष्ट घेतले. विज्ञानवाद फिरण्याचे काम केले. पण आजवरील प्रमाणे विशेषणे लावून फिरणाऱ्या बोंधू लोकांमुळे हाच महाराष्ट्र अंधश्रद्धेच्या खाईत लोटला गेला आहे. कॅप्टन अशोक खराच्या प्रकाराने महाराष्ट्र हादरून गेला असतानाच मी शंकर तू पार्वती म्हणून महिलावर बलात्कार करणारा भोंदू ऋषिकेश वैद प्रकरण समोर आले आहे. अशा प्रकरणातून हजारो कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कोणत्याही धर्मातून अंधश्रद्धा ही हद्दपार झाली पाहिजे व समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला गेला पाहिजे. हे सरकारचे संविधानिक कर्तव्य आहे व ही जबाबदारी सरकारला झटकता येणार नाही. त्यामुळे वरील नावाने समाजात वावरणाऱ्या लोकांची पडताळणी करून त्यांचे चरित्र, संपत्तीचे विवरण, शैक्षणिक अर्हता व संपादित केलेल्या विशेषणाची पोलिसांमार्फत सखोल चौकशी करून भोंदूगिरी, फसवणूक करणाऱ्यावर सरकारचा वचक बसवावा व दोषीवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी चारवार दर्शन मंच गंगाखेड यांच्या वतीने करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनावर कॉम्रेड ओंकार पवार, सुरेश इखे, शिवाजी कांबळे, कॉम्रेड योगेश फड, संदीप जाधव, पत्रकार राहुलभाऊ साबणे यांच्या स्वाक्षऱ्या आहे. सेलू शहरात ए स्टार एंटरप्राइजेस अँड मोबाईल शॉपचे उद्घाटन. सेलू शहरातील रहमाननगर भागात आज दिनांक 27 मार्च शुक्रवार रोजी दुपारी जुमा नमाजनंतर सेलू नगर पालिकेतील माजी दारोगा शेख आरिफभाई यांचे पुत्र शेख असलम यांच्या ए स्टार एंटरप्राइजेस अँड मोबाईल शॉपचे उद्घाटन शेख आरिफ शेख अब्दुल मजीद यांच्या हस्ते ईद कापून मुफ्ती मोहम्मद मुसेब यांच्या प्रार्थनेने करण्यात आले. यावेळी शेख रफीकभाई खन्ना, शेख अब्दुल वाजिद दादा, शेख अनीस बाबा, शेख रफीकभाई, शेख राजू ऊर्जा मंत्री, पठाण नासर खान, शेख मुख्तार उर्फ राजू, सय्यद एजाज घोडेवाले यांच्यासह आदींची उपस्थिती होती. परभणी शहरात श्रीरामनवमीनिमित्त विविध कार्यक्रम. परभणी शहरामध्ये श्रीरामनवमीनिमित्त सार्वजनिक रामनवमी समितीच्या आणि इतरांच्या वतीने श्रीरामाची भव्य मिरवणूक काढण्यात आली असून या मिरवणुकीमध्ये परभणी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे आज दिनांक 26 मार्च गुरुवार रोजी काढण्यात आलेल्या या मिरवणुकीमध्ये रामनवमी समितीच्या वतीने विविध देखाव्यांचे सादरीकरण करण्यात आले आहे. यात पारंपरिक वाद्य, काली मातेचा सजीव देखावा विशेष आकर्षण ठरत आहे. तर दुसरीकडे लहान मुलींनी सादर केलेली तलवारबाजी, भाला आणि दांडपट्टा या साहित्याचा वापर करत शौर्याचे सादरीकरण देखील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मिरवणुकीमध्ये विशेष सजवलेले आश्व आणि बैलाची प्रतिकृती देखील सादर करण्यात आली आहे. ही पाहण्यासाठी देखील नागरिक गर्दी करत आहे. परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेल्या या मिरवणुकीला पाहण्यासाठी परभणी शहरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा बाजूला गर्दी केली. ज्येष्ठ नागरिक यांच्यासह बच्चे कंपनी देखील आपल्या घराच्या आणि दुकानाच्या दारात बसून या मिरवणुकीचा आनंद लुटत होते.